नमस्कार मित्रांनो, एलाइट वेल्थ मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजची निफ्टीची जर तुम्ही पाहिलं असेल मोमेंटम, तर फ्लॅट टू पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आज मार्केट होतं. जास्त काय प्लसमध्ये आणि जास्त निगेटिव्ह देखील मार्केट तुम्हाला आज पाहायला भेटलेलं नसेल. ओके, जर स्पेसिफिकली आपण स्टॉक स्पेसिफिकली किंवा इंडेक्स स्पेसिफिकली जर आज मार्केटचं ॲनालिसिस केलं, तर आज तुम्ही पाहिलं असेल की गेले 4-5 दिवस झालं आय-टी किंवा आय-टी स्टॉकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण तुम्हाला पाहायला भेटली होती. ओके, तर आज तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेतरी एक थोडंसं बूम किंवा एक थोडीशी अपमूव तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटलं आहे. ओके, तर त्याचं महत्त्वाचं रिझन जे आहे ते इन्फोसिसने काय केलेलं आहे मित्रांनो, कोलॅबोरेशन केलेलं आहे विथ अँथ्रोपिक. ओके, तर काय आहे नक्की मित्रांनो, त्यामुळं काय झालं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. आज तुम्हाला पाहायला भेटलं असेल TCS असेल, विप्रो असेल, एससेल टेक असेल, अशा अनेक आय-टी कंपन्या ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, तुम्हाला प्लसमध्ये पाहायला भेटलेल्या असतील. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं, इन्फोसिस टुडेज अनाउन्स्ड स्ट्रॅटेजिकल कोलॅबोरेशन विथ अँथ्रोपिक्स. ओके, टू डेव्हलप अँड डिलिव्हर ॲडव्हान्स्ड enterprises AI solution to companies across the telecommunication, financial service, manufacturing and सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. अशी कंपनीने काय केलेले आहे, AI संदर्भात मोठी अनाउन्समेंट केल्यामुळे आय-टी स्टॉकमध्ये आज तुम्हाला थोड्या मोठ्या प्रमाणात अपमूव पाहायला भेटलेला असेल. ओके, ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी होती. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं असेल तर मोदी स्पेसिफिकली नरेंद्र मोदींची आणि फ्रान्सचे जे आपले अध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील इंडियामध्ये मीटिंग चालू आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे देखील डील्स कंटिन्यूअसली येत आहेत. ओके, हे देखील एक थोडंसं पाहण्यासारखं आहे. आपल्याला 1-2 दिवसामध्ये काही स्टॉक स्पेसिफिकली किंवा काही इंडेक्स स्पेसिफिकली जर कुठे न्यूज तुम्हाला पाहायला भेटली, तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये होऊ शकतो. थँक